नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोण होतीस तू, काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतो की कावेरी ही चिकूला त्याच्या आईवडिलांचा फोटो दाखवत असते आणि म्हणत असते, हे बघ चिकू, तुझे आई बाबा तुझे, आपण हा फोटो फ्रेम करून बेडरूममध्ये लावूया. म्हणजे काय होईल, सतत तुझे आई बाबा तुझ्या डोळ्यासमोर राहतील, तुला सतत त्यांना पाहता येईल. चिकू कावेरीच्या हातातला तो फोटो घेतो आणि फोटो बघत असतो. कावेरी आता कानामध्ये ब्लूटूथ लावून काहीतरी ऐकत असते. इतक्यात त्या ठिकाणी यश येतो आणि आरडाओरडा करत म्हणायला लागतो, काय आली आहेस आमच्या घरात, काय इंटेन्शन आहे नक्की तुझं, कशासाठी आली आहेस, बोल ना, गप्प राहू नकोस. अगं, माझ्या घरातलं प्रत्येकजण तुझ्याशी भावनिकरित्या जोडलं गेलेलं आहे. कोणी तुला काकू म्हणतं, कोणी वहिनी, तर कोणी तुला सून म्हणून तुझ्यावरती विश्वास ठेवतं आणि तू काय करतेस, तू प्रत्येकाचा विश्वासघात करतेस. कळत नाही आहे का तुला की ही केवढी चुकीची आणि केवढी वाईट गोष्ट आहे ती. इतक्यात कावेरी ही नाही, मी असं नाही करणार असं म्हणत कानातनं ब्लूटूथ काढते आणि चिकूला म्हणते, बाप रे चिकू, अरे हे काय बाबा, मला जमणार नाही, बघ ना तुला इंजेक्शन घ्यावं लागेल असं म्हणणं आहे या लोकांचं. नाही बाबा, हे काही आपल्याला जमू शकत नाही. त्याबरोबर यशच्या लक्षात येतं की ही तर फोनवर बोलत होती. इतक्यात त्याला चिकूच्या हातातला तो फोटो दिसतो. यश पटकन येऊन खाली बसतो, चिकूच्या हातातला फोटो घेत म्हणतो, ह्या फोटोतली ही मुलगी कोण आहे. त्याबरोबर आता कावेरीला यशने असा प्रश्न विचारल्याबरोबर कावेरी लगेचच सांगायला लागते, ही माझी बालपणीची मैत्रीण आहे. मी आणि ही दोघीही अगदी एकमेकीसाठी काहीही करायला कायम तयार असायचो. त्याबरोबर आता लगेचच चिकू हा यश जवळ जातो. यश त्याला जवळ घेतो आणि त्याला आठवतं ते म्हणजे उदयदादाचं बोलणं. ज्यावेळेस माने उदयदादाला घरी बोलावलं होतं त्यावेळेस कावेरी, उदयदादा, काऊ आणि चिकू हे सगळेच जण देवळात चाललेले होते आणि त्याच वेळेस यशने कॉल केला होता आणि मग उदयदादा यशला कावेरी दाखवत होता, पण त्यावेळेस कावेरी त्याला व्यवस्थित पाहता आली नव्हती. यश विचार करतो, याचा अर्थ ही तीच मुलगी आहे जिच्याबद्दल उदयदादा मला सांगत होता. म्हणजे नक्कीच ह्या मुलीचं इंटेन्शन वाईट नाही आहे, कारण उदयदादा कोणत्याही चुकीच्या मुलीचं एवढं कौतुक माझ्यासमोर नाहीच करणार. म्हणजे मला वाटत होतं तसं काहीच नाही आहे कावेरीच्या मनात. त्यानंतर आता इथे यशने संदीपदादा आणि विद्यावहिनीसाठी छान आईस्क्रीम आणलेलं असतं आणि ते तिघं आता आईस्क्रीम खात असतात. विद्यावहिनी आईस्क्रीम खाते आणि म्हणत असते, वा वा भाऊजी, काय मस्त टेस्टी आईस्क्रीम आहे, एक नंबर. आता ते आईस्क्रीम खात असतात. इतक्यात यश पटकन बोलतो, काय वेगळं असतं नाही, म्हणजे जे आपल्याला दिसत असतं तसं काहीच नसतं आणि जे दिसत नसतं सगळं अगदी बरोबर तसंच असतं. आता यश हे दिसत नसतं काय बोलतो कोणालाच कळत नाही. विद्यावहिनी म्हणते, भाऊजी नेमकं काय म्हणालात तुम्ही, दिसतं नसतं. संदीपदादासुद्धा विचारतो, यश काय बोलायचं आहे तुला. त्यावर यश म्हणत असतो, नाही काही नाही, तुम्ही त्या गोष्टीवर फार लक्ष देऊ नका, मी आईस्क्रीमबद्दलच बोलतो आहे, आईस्क्रीम खाऊया. आणि मग यश येऊन आरशाच्या समोर उभा राहतो आणि म्हणायला लागतो की कावेरीबद्दलचं मत आता माझं अगदी व्यवस्थित पारदर्शक झालेलं आहे या आरशाप्रमाणे. म्हणजे तिने आज कावेरी वहिनींची ओळख न लपवता मला सगळं खरं सांगितलं. याचा अर्थ नक्कीच तिच्या मनामध्ये काहीही वाईट हेतू नाही आहे. ती कावेरी वहिनींसाठी इथे आली आहे, पण का ते आत्ता शोधलं पाहिजे. तर आता दुसरीकडे पौर्णिमा ही देवाला नमस्कार करत असते आणि साकडं घालत असते की देवा, माझ्या मुलीचं यावेळीस तरी लग्न ठरू दे, निशाला मुलाकडच्यांनी पसंत करू दे, मग बघ मी तुझ्यासाठी 21 गुरुवार 11 गुरुवार 5 गुरुवाराचं व्रत करेन आणि बिना चप्पलची पाया पडायला येईल. आता तिने असं म्हटल्याबरोबर इकडे विद्यावहिनी तिच्याकडे बघायला लागते. तर इथे ती लगेचच आपल्याला सांगत असते, या तुम्ही जवळ या, मंदिर कुठं आहे माहिती आहे का तुम्हाला, इथून असं थेट घराबाहेर पडलं ना की डायरेक्ट डावीकडं वळायचं आणि सरळ 10 पावलं चालत जायचं आणि 10 पावलं गेलं की नाही की मंदिर आहे. बाई तर असं म्हणायली की हिला दगड धोंड्यातनं ते सगळं पायाखाली काटे कुटेने घेत जायचं आहे मंदिरात. आणि उपासाचं काय, तर 21 गुरुवार 11 गुरुवार शेवटी 5 गुरुवारवर बोली ठरली.
यांचं म्हणजे कसं आहे माहिती आहे काय, एकादशीचा कार आणि खायला भार. इतक्यात आता त्या ठिकाणी मा आलेले असतात. मा लगेचच पौर्णिमाला म्हणायला लागतात, पौर्णिमा होईल होईल, सगळं तुझ्या मनासारखं होईल. त्याबरोबर पौर्णिमा म्हणत असते, वहिनी अहो तुम्हाला तर माहिती आहे ना, जोपर्यंत मुलीचं लग्न होत नाही आणि तिचा सुखीचा संसार सुरू होत नाही तोपर्यंत आईच्या जीवाला काळजी लागून राहतेच, बरोबर ना. आता इथे मांना ही गोष्ट व्यवस्थित माहीत आहे, कारण यामिताईच्या संसाराचं जे काही घडतं आहे त्यामुळे मा स्वतःसुद्धा दुःखीच असतात. इतक्यात आता मा लगेचच विद्या बहिणीकडे येतात आणि विद्या बहिणीला म्हणतात, वा विद्या, किती सुंदर रांगोळी काढलीस, आता अशीच तू निशालासुद्धा सुंदर तयार करशील हो ना. त्याबरोबर निशा म्हणते, हो मा, मी निशालासुद्धा छान तयार करून घेऊन येईन. आता विद्या बहिणीचं आणि माचं बोलणं सुरू असतंच. इतक्यात त्या ठिकाणी पौर्णिमा येते आणि पौर्णिमा लगेचच विद्या बहिणीला सांगायला लागते, विद्या, निशाला एवढं सुंदर तयार करशील, एवढं सुंदर तयार करशील ना की मुलाकडच्यांनी तिला बघितलं की बघता क्षणी पसंत केलं पाहिजे, कळलं. त्याबरोबर लगेचच आता विद्या बहिणी या गोष्टीसाठी होकार देते. पण मित्रांनो, खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं ना तर ही गोष्ट खूप चुकीची आहे. कारण मुली मेकअप करून मंडपात बसतात खऱ्या, पण आधी त्या काही वेगळ्याच दिसतात आणि लग्नानंतर त्या काही वेगळ्याच दिसतात आणि खरं तर हे खूप चुकीचं आहे. तुम्हाला काय वाटतं याबद्दल? तर आता दुसरीकडे इथे छानपैकी निशाला त्या मुलीने तयार केलेलं असतं. इतक्यात त्या ठिकाणी पौर्णिमा येते आणि निशाच्या डोळ्यावर चष्मा बघून ती खूप चिडते. ती निशाला म्हणायला लागते, निशा काय आहे? त्यावर निशा म्हणते, काय केलं आहे मी आई? त्यावर पौर्णिमा म्हणते, अगं हे काय लावलं आहेस तू? चष्मा लावायची आज काय गरज होती? मुलाकडचे बघायला येत आहेत, माहिती आहे ना तुला. निशा म्हणत असते, आई अगं मला चष्म्याशिवाय काहीच नाही दिसत. पौर्णिमा म्हणते, अगं ती पाहुणे गेले की मग लाव तू. त्याबरोबर आता त्या ठिकाणी कावेरी आलेली असते आणि कावेरीने त्या दोघींचं हे संभाषण ऐकलेलं असतं. कावेरी पौर्णिमाला म्हणत असते, का ओरडताय तुम्ही तिच्यावर? त्याबरोबर लगेचच पौर्णिमा म्हणायला लागते, आली आली, ज्ञान देणारी मूर्ती आली. अगं माझी मुलगी आहे ना ती, मग मी माझं आणि तिचं बघून घेईन. कावेरी म्हणते, अहो पण पाहुण्यांसमोर आता जरी तिने चष्मा नाही लावला तरी पुढे जाऊन त्यांना खरं कळणारच आहे की. त्यांच्यासमोर सतत तर ती ग्लासेस काढघाल नाही करू शकत ना, आणि लेन्स घालणं आता सध्या खूप कॉमन आहे. त्याबरोबर लगेचच तिला पौर्णिमा म्हणायला लागते, माझी मुलगी आहे ना ती, आम्ही काय करायचं ते आमचं बघून घेऊ, तू आमच्या मध्ये मध्ये बोलू नकोस, तू तुझं काम कर, कळलं तुला. त्याबरोबर आता कावेरी म्हणायला लागते की हो, मी माझं कामच करते. मी हेच सांगायला आले होते की मुलाकडची मंडळी बाहेर आली आहे. आता मुलाकडची मंडळी बाहेर आली आहे असं जसं कावेरी सांगते तशीच लगेचच पौर्णिमाची घाई होते. पौर्णिमा म्हणते, ए चल 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 तू मुली चल, मला जरा काहीतरी पावडर लिपस्टिक वगैरे लावून दे, मलासुद्धा तयार कर, मी सुद्धा त्यांच्यासमोर छान दिसायला हवी ना. आणि पौर्णिमा त्या मेकअप मॅनला घेऊन तिकडनं निघून जाते. त्याबरोबर दुसरीकडे आता मुलाची आई ही सुलक्षणाला सांगत असते, सुलक्षणाताई तुम्हाला माहिती आहे का, निंबाळकर बाईंनी जेव्हा सांगितलं की तुमच्या पुतणीचं स्थळ आहे तेव्हा लगेचच आम्ही बघायला आलो, कारण तुमची पुतणी म्हटलं की देखणी आलीच. तर दुसरीकडे लगेचच कावेरीला आता निशा म्हणत असते, वहिनी अगं मला डोळ्यांना लेन्स लावल्याशिवाय काहीच दिसत नाही गं, मी काहीच करू नाही शकणार, पण मी काय करू आता. आता बिचारी निशा ही खरोखर खूप घाबरलेली असते. आपल्याला चष्मा आहे या गोष्टीत काय एवढं गैर आहे की निशावरती सगळेजण अशी जबरदस्ती करतायत नको लावू सांगायला, त्याचंच काही कळत नाही. नवल आहे ते. तर आता कावेरी तिला समजावून सांगते, निशा बी युअर सेल्फ, तुला काय वाटतंय, तुला लावायचं आहे का चष्मा? निशा म्हणते, हो वहिनी मला लावायचं आहे, मी काय करू? कावेरी सांगते, लाव चष्मा तू. मग निशा चष्मा लावते आणि आता कावेरी ही तिला हॉलमध्ये बाहेर घेऊन आलेली असते. आता निशाच्या डोळ्यावरचा चष्मा पाहून पौर्णिमाला खूप राग आलेला असतो. पौर्णिमा आता मनातल्या मनात म्हणायला लागते, ह्या निशाला मी सांगितलं होतं, बजावून सांगितलं होतं की पाहुण्या मंडळींसमोर चष्मा लावू नकोस, तरीसुद्धा हिने माझं ऐकलं नाही. नक्कीच हा सगळा या कावेरीचा आगाऊपणा असणार. मग आता निशा चहा सगळ्यांना देते आणि खाली बसते. त्याबरोबर लगेचच इकडे पौर्णिमा तिच्याकडे येते आणि तिला रागातच म्हणते, मी काय सांगितलं होतं तुला निशा, चष्मा लावू नकोस म्हणून ना, मग कशाला लावलास, मी बघते तुझ्याकडे नंतर. त्यानंतर लगेचच आता इथे बिचारी निशा घाबरते. पौर्णिमा तिला असं बोलल्याबरोबर तिला कळत नाही आता काय उत्तर देऊ. कावेरी तिच्या खांद्यावर अलगद हात ठेवते आणि तिला म्हणते, शांत राहा. त्यानंतर आता इथे लगेचच पौर्णिमा म्हणायला लागते, आपण मोठे बोलतोय त्यामध्ये मुलांना कशाला बसवायचं, त्यांना बसून बोलू देत ना एकांतात, निवांत जरा बरं वाटेल त्यांना. त्यावर लगेचच बाबासुद्धा म्हणतात की हो, माझंसुद्धा तेच मत आहे, मुलं बोलतील आणि मग ठरवायचं आपण काय करायचं ते. कावेरी तू यांना खोलीत घेऊन जा.
निवांत बसू देत त्यांना. त्यावर कावेरी म्हणते हो चालेल. आणि मग ती लगेचच त्या दोघांनाही एका खोलीत घेऊन येते आणि ती स्वतः कॉरिडॉरमध्ये फेऱ्या मारत असते. इतक्यात आता त्या ठिकाणी यश आलेला असतो आणि यशचं नजर सहज कावेरीवरती पडते. यश पटकन कावेरीच्या समोर येतो आणि कावेरीला विचारायला लागतो, काय मग आजही व्यायाम करताय का? आता काय मग आजही व्यायाम करताय का, असा यशने प्रश्न विचारल्याबरोबर कावेरीला काही कळत नाही की नेमकं यशला काय म्हणायचंय. कावेरी म्हणते असं का विचारताय तुम्ही? त्यावर यश म्हणतो विसरलात का तुम्ही? अहो त्या दिवशी व्यायाम करत होतात नाही का कॉरिडॉरमध्ये रात्रीचा जेवून, आठवत नाही आहे का? आणि मग यश लगेचच कावेरीला तिने ज्या पद्धतीने व्यायाम केला होता तशी आसनं करून दाखवतो. कावेरी आता बघते आणि थोडीशी घाबरून खाली बसते. त्याबरोबर आता तिला आठवतं की तिने विद्यावहिनींना आणि संदीपदादांना मांनी 3 दिवस भेटायचं नाही अशी ज्यावेळेस शिक्षा दिली होती त्यावेळेस तिनेच त्या दोघांना भेटता यावं यासाठी रात्रीचे प्रयत्न केले होते आणि विद्यावहिनी आणि संदीपदादा त्यांच्या बेडरूममध्ये जेवत होते आणि म्हणून तिला ही गोष्ट आता यशला कळू द्यायची नव्हती आणि म्हणून तिने त्याला सांगितलं होतं की मी व्यायाम करते रात्रीचा आणि तुम्ही मला डिस्टर्ब करताय, तुम्हाला या कॉरिडॉरमध्ये एंट्री नाही, तुम्ही इकडनं निघून जा. पण त्यावेळेस यशने तिथनं निघून न जाता उलट त्याने संदीपदादाच्या खोलीचा थेट जाऊन दरवाजा उघडला होता आणि सत्य पाहिलं होतं आणि कावेरीचं भिंग त्याच्यासमोर फुटलं होतं. त्यामुळे आता यश लगेचच कावेरीकडे बघून हसतो. कावेरीसुद्धा आता हसते आणि मग आता यश हा तिला म्हणायला लागतो, काय मग आजही तसंच काही आहे का? त्यावर कावेरी ही यशला सांगत असते, नाही नाही आज तसं काही देखील नाही आहे. आज खरं तर मी इथे निशासाठी थांबली आहे. निशाला जो मुलगा बघायला आला होता ना, तो आणि निशा दोघंजणं आतमध्ये बोलत बसलेत म्हणून मी इथे बाहेर थांबले निशासाठी. आता कावेरीने असं सांगितल्याबरोबर यश म्हणतो अच्छा ठीक आहे. त्याबरोबर कावेरी म्हणते पण निशा थोडी नर्वस आहे हो. त्याबरोबर यश म्हणतो नर्वस का बरं? त्यावर कावेरी सांगायला लागते की अहो बघा ना, तिला लोक तिच्या गुणांबद्दल कमी आणि तिच्या सौंदर्याबद्दलच जास्त बोलत आहेत, मग त्यामुळे तिला नर्वसनेस आलाय. अगोदरच मुलगा बघायला येणार याचं मुलीनं वेगळंच एक दडपण असतं. कोणाला काय आवडतं, कोण काय बोलेल ह्या 2 गोष्टी समजून घेता घेता आयुष्य निघून जातं. मुलींचं आयुष्य काय असतं हे तुम्हाला नाही कळणार, नाही समजणार तुम्हाला मुलींची परीक्षा. त्याबरोबर यश आता पटकन म्हणतो मला तुमची परीक्षाही कळाली आहे आणि तुमचं मनही कळालं आहे. त्याबरोबर आता कावेरी यशकडे बघतच राहते. तर यश हा काही न बोलता गुपचूपपणे तिकडनं निघून जातो. आता मात्र यशने सुद्धा कावेरीला जास्त काही सांगितलेलं नसतं. पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतं? कावेरी जे बोलली त्यात तथ्य आहेच की. मुलींचं आयुष्य हे असंच असतं. लग्न अगोदर माहेरी असतात तोपर्यंत घरात कोणाला काय आवडतंय नाही आवडतंय प्रत्येकांची मर्जी सांभाळून राहतात. लग्नानंतर तर काय सासरी जातात, तिथे तर प्रत्येकाची मर्जी राखली गेलीच पाहिजे आणि जर एखाद्याची मर्जी नाही राखली गेली तर पुन्हा मान अपमान रुसवे फुगवे राग भांडण वाद या सगळ्या गोष्टी तिथे आल्या आणि मग पुन्हा या सगळ्या निस्तराव्या लागतात. त्यामुळे मग बिचाऱ्या मुली या सहसा सगळ्यांची मनं जपण्याचा प्रयत्न करतात. पण या सगळ्या गोष्टी करत असताना त्या बिचारीची तारेवर किती कसरत होतीये हे मात्र कोणालाही दिसत नसतं. सगळ्यांचं लक्ष हे फक्त मुलीने आपल्या सगळ्या अपेक्षा पूर्ण कराव्या याकडेच असतं. बऱ्याच वेळेस काही लोक लग्न करत असताना सौंदर्य बघून करतात, पण मुलीच्या मनाची श्रीमंती बघायचं ते विसरूनच जातात आणि नंतर काही वेळी ही अशी लग्न टिकतच नाही. तर आता दुसरीकडे मुलगी खूपच साधीसुधी आहे ना असं मुलाकडच्यांचे वडील म्हणत असतात. त्यावर लगेच त्याची आई म्हणते अहो पण थांबा, मंडळी श्रीमंत आहे खूप. त्याबरोबर लगेचच पौर्णिमा म्हणायला लागते की अहो आम्ही आमच्या निशाच्या लेन्स लग्नाच्या अगोदर काढून घेऊ. लेझर ऑपरेशन खूप सोपं असतं, आम्ही करू ना तिचं आणि तुम्ही काळजी करू नका, आम्ही तिचा ब्रायडल लुकसुद्धा छान तयार करू. अहो जर तुमच्यासारखं चांगलं स्थळ तिला मिळालं तर खरोखर खूप चांगलं होईल, आमच्या निशाचं देखील भलं होईल. त्याबरोबर आता पौर्णिमाने असं म्हटल्यावर ती लोक पौर्णिमाकडे बघायला लागतात. तर दुसरीकडे तो मुलगा आता निशाला म्हणायला लागतो हे बघा मला उगाचच तुमच्याशी बोलून आणि घरी जाऊन तुम्हाला नकार कळवून तुमचाही वेळ वाया नाही घालवायचा आणि माझा स्वतःचाही वेळ नाही वाया घालवायचा. अहो मी ज्यावेळेस तुमच्या घराबद्दल तुमच्या घरातल्यांबद्दल ऐकलं त्यावेळेस मला वाटलं होतं की तुम्ही खूप क्लासी असाल, पण तसं काहीच नाही आहे, तुम्ही खूपच चीप आहात. अहो तुमच्याशी मीच काय, कोणताच मुलगा लग्न नाही करू शकत
आत्ताच्या काळामध्ये मुली सोशल मीडिया, ऑनलाईन, त्याचबरोबर वेगळ्या वेगळ्या वेबसाईटवरती वेगवेगळे कपडे, वेगवेगळे मेकअप, वेगवेगळ्या हेअरस्टाईल, स्किन केअर या सगळ्याबद्दलची माहिती गोळा करत असतात आणि त्या तशाप्रमाणे स्वतःला बदलतसुद्धा असतात. पण तुमचं तसं काहीच नाही आहे. तुम्ही स्वतःला बदललंच नाही तर मात्र तुमचं लग्न होणं अवघड आहे. मीच काय, कोणीच लग्न नाही करू शकत तुमच्याशी. त्यामुळे जरा स्वतःला बदला. मी शिकलेलं आहे. माझं उठणं बसणं खूप मोठमोठ्या लोकांबरोबर होत असतं आणि त्यामुळे मला बायकोसुद्धा अगदी तशीच, मला शोभेल अशी, क्लासी, हॉट, सेक्सी अशी हवी आहे. त्यामुळे तुम्ही एकदा स्वतःकडे आरशात बघा. अहो, काय कपडे घातले तुम्ही, काय कॉम्बिनेशन आहे का या कलरचं. त्याबरोबर बिचारी निशा ही आरशात स्वतःला बघते. तर तो मुलगा म्हणत असतो, बदला स्वतःला, अशा नका राहू, नाहीतर खरंच तुमचं लग्न होणं अवघड आहे. निशाला त्याच्या बोलण्याचं खूप वाईट वाटतं, पण तरीसुद्धा ती बिचारी त्याचं सगळं बोलणं गुपचूप ऐकून घेते. त्यानंतर आता मा ह्या कावेरीला म्हणत असतात, तू आमच्या घरातल्या संस्कारांवरती बोट दाखवलं आहेस ना, मग आता तुला परीक्षा तर द्यावीच लागेल. परीक्षा नाही, तुला आता अग्निपरीक्षा द्यावी लागेल आणि मी सुद्धा बघते त्या अग्निपरीक्षेतून तू सोनं बनून बाहेर पडतेस की राख होऊन जातेस. त्याबरोबर मात्र आता कावेरी ही मान्य असं म्हटल्यावर मानकडे बघतच राहते. त्याबरोबर इकडे आता यशने सुद्धा मानची वाक्य ऐकलेली असतात की तुला आता अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे आणि त्यामुळे आता इकडे यशला सुद्धा टेन्शन आलेलं असतं की नेमकं आता मा कावेरीकडून काय करून घेणार आहेत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तर इथेच संपतो. व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करत चला. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करत चला, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता आजचा आपला हा व्हिडिओ इथेच संपवूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत छान पद्धतीने या व्हिडिओचा आनंद घ्या. टाटा, बाय बाय, धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.